टीईटी परीक्षा को लेकर निर्माण होने वाली परेशानी और बीएलओ के अतिरिक्त काम के विरोध में आज चंद्रपुर में भी शाला बंद आंदोलन किया गया। क्या है पूरा मामला, जानने के लिए देखते हैं यह खबर। राज्य में टीईटी परीक्षा को लेकर शिक्षकों को होने वाली परेशानी और बीएलओ का अतिरिक्त बढ़ा हुआ काम, इसके विरोध में राज्य की शिक्षक संगठन आंदोलन में उतरी है। आज जिला परिषद से संबंधित शिक्षक संगठनों ने सामूहिक रजा आंदोलन कर अपना रोष व्यक्त किया। इस आंदोलन को शाला बंद आंदोलन ऐसा नाम दिया गया। परिणाम स्वरूप राज्य के ग्रामीण भाग के जिला परिषद के स्कूलों को आज ताला लगाया गया था। टीईटी परीक्षा की सख्ती पात्रता, इसके अलावा 14 मई का परिपत्रक और बीएलओ से संबंधित तनाव का अतिरिक्त काम, इसके विरोध में चंद्रपुर में जिलाधिकारी कार्यालय के सामने शिक्षकों ने जोरदार निषेध आंदोलन किया। अपनी मांगे मान्य न होने पर इससे आगे भी संघर्ष जारी रखेंगे, ऐसा इशारा शिक्षक संगठनों ने दिया है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में आंदोलक शिक्षक हरीश ससनकर ने जानकारी देते हुए क्या कहा। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज शिक्षकांचं भव्य आंदोलन सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। यावेळी जिल्ह्यातल्या 100% सर्व शाळा बंद आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहे की टीईटी ही अनावश्यकपणे शिक्षकावर लादलेली आहे, ती एकतर कमी करावी किंवा त्यात सुलभता आणावी। शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटीची जी कार्यरत आहेत त्यासाठी व्यवस्था करावी, त्यात गुणांची टक्केवारी पासिंग गुणांची ती 40% करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यानंतर आमची दुसरी मागणी आहे 14 मे 2025चं एक अन्यायी परिपत्रक आहे पदोन्नती संदर्भात, ते रद्द करण्यात यावं। त्यामध्ये ज्युनियर आणि सिनियर शिक्षकाचा भेदभाव केला आणि शिक्षकात गट पाडले गेलेले आहे। तिसरी मागणी आमची बीएलओची आहे। बीएलओमुळे शिक्षक त्रस्त झालेला आहे। शिक्षकाचं धड शाळेत लक्ष नाही आहे, शाळा ओस पडू लागल्या आहे। म्हणून बीएलओ हे काम शिक्षकांकडून काढून घ्या आणि ते स्वतंत्र बेरोजगार यंत्रणेला गावातल्या अन्य यंत्रणा आहे शासकीय त्यांच्याकडे देण्यात यावं, अशी या ठिकाणी मागणी आहे आमची। बाकीचे ऑनलाईन कामं सुद्धा कमी करा, ही मागणी आहे। विशेष शिक्षकांना वेतनश्रेणी द्या, ही मागणी आहे। आणि शिक्षकांना जास्त वेळ शाळेत टिकू द्या, ही महत्त्वाची मागणी आपण केलेली आहे। यासाठी आज हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे। सीटीवी के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।